वनरक्षक वनसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक आणि वनसेवकांची जे विद्यार्थी मित्रांनो भरती या ठिकाणी निघत आहे आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागणार आहे, 12वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना आपल्याला फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक या भरतीमध्ये। आणि वनरक्षकची भरती कधीपर्यंत निघणार आहे? भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे? तर मेन तुम्हाला याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर आपल्याला तयारी आपल्याला कशा प्रकारे करायचं, आपल्याला अभ्यास काय याच्यातून या ठिकाणी करायचा आहे वनरक्षकमध्ये, त्याचबरोबर आपल्याला काय वाचायचं आहे, कोणतं पुस्तक या ठिकाणी चांगलं आहे, या सर्व गोष्टीबद्दल सांगणार आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की पहिल्या टप्प्यामध्ये वनरक्षक भरतीमध्ये पेपर आहे। पेपरला 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण आहे, म्हणजे 120 मार्काचा पेपर राहते, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि 60 पैकी फक्त 27 मार्कावर पासिंग आहे। SC/ST OBC EWS NTV ओपन SBC SBC कोणत्या कॅटेगरी महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार असाल तर 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर पास होतो। आपल्याला ग्राउंडसाठी बोलायला जाते। मेन म्हणजे गणिताचा विषय नाही आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नाही, लक्षात ठेवा, तर जास्त चान्स आहे सिलेक्शन व्हायचे। तर या सर्व गोष्टीबद्दल आपण बोलणार आहे। त्याचबरोबर ग्राउंड वगैरे किती, उंची वगैरे किती लागणार आहे, त्याचबरोबर वनरक्षक वनसेवक मध्ये काय पात्रता आहे, या सर्व गोष्टीबद्दल सांगणार आहे। मेन म्हणजे भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक आणि वनसेवकांच्या जागा या ठिकाणी निघत आहे। सर्वात पहिले वनरक्षकची भरती निघणार आहे, त्याच्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो वनसेवकांची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे, कारण की याच्या अगोदर वनसेवक भरतीचा शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी आलं होतं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जे काही वनसेवकाचं जे पद आहे हे गट वर्गातलं आहे, यामध्ये शिक्षण 10वी पास आणि 12वी पासच लागणार आहे। आणि वनसेवकचं जे पद आहे यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो एक अट ठेवण्यात आली, यामध्ये उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही। जे विद्यार्थी 10वी पास आहे 12वी पास आहे अशाच विद्यार्थ्यांना वनसेवक पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि ज्यांचं शिक्षण जास्त झालं असेल तर त्यांना भरता येणार नाही वनसेवकमध्ये, फक्त 10वी 12वी पास यामध्ये शिक्षण ठेवण्यात आलं आहे, उच्च शिक्षित यामध्ये लागणार नाही। आणि गट वर्गातलं हे पद आहे वनसेवकांचं, ठीक आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हे नवीन हे पद या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी निर्माण करण्यात आला। पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत पगार आपल्याला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर वनसेवक मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर होणार आहे, लक्षात ठेवा, उंची कमी या ठिकाणी असणार आहे। अजूनही या ठिकाणी सिलेबसचं अजूनही काही या ठिकाणी कायच्यात आलं नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्यावेळेस जाहिरात येणार आहे त्यावेळेस आपल्याला कळणारच आहे यामध्ये काय सिलेबस असणार आहे। त्यामुळे वनसेवकांची जी भरती हे या ठिकाणी निघण्यासाठी टाइम आहे, ज्यावेळेस वनरक्षकची भरती निघणार आहे त्याच्यानंतर जे वनसेवकांची भरती निघणार आहे। आणि वनरक्षकच्या आपण जागांचा जर आपण विचार केला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकच्या जवळपास 966 प्लस जागा रिक्त आहे। तर कुठं किती जागा आहे तर बघा, चंद्रपूरमध्ये 45 जागा रिक्त आहे, गडचिरोलीमध्ये 217 जागा आहे, नागपूरमध्ये 87 जागा रिक्त आहे, अमरावतीमध्ये 267 जागा रिक्त आहे, यवतमाळमध्ये 68 जागा रिक्त आहे, प्रमुवंसमध्ये 1 जागा रिक्त आहे आणि पुणेमध्ये 16 जागा आहे। त्याचबरोबर धुळे जिल्ह्यामध्ये 218 जागा आहे, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 68 जागा आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये 291 जागा रिक्त आहे, कोल्हापूरमध्ये 29 जागा आहे। त्याचबरोबर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो जागा या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 80च्या आसपास या ठिकाणी जागा, एवढ्या काही जागा आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागणार आहे, 12वी पासवर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातल्या महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना 12वी पासवर आपल्याला वनरक्षकमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला वनरक्षक भरतीमध्ये तर 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा वनरक्षकमध्ये लागणार आहे। आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर जवळपास आपल्याला या ठिकाणी 5 वर्ष सूट आपल्याला पाहायला भेटणार। 18 ते 32 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे जे विद्यार्थी मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर। वनरक्षकची जी निवड प्रक्रिया पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर बघा, जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, अशा प्रकारे टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे, 120 मार्काचा पेपर असणार आहे, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर पेपरमध्ये जे विद्यार्थी
विद्यार्थी मित्रांनो कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नसते आणि TCS कंपनी आपला हा पेपर या ठिकाणी घेत असते, एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर पेपरसाठी 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाइम भेटणार आहे. गणित आता विषय नसते आणि 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 60 पैकी जे पासिंग आहे 60 पैकी तर आपले 27 प्रश्न बरोबर आले. कोणती कॅटेगरी असा SC ST OBC EWS NTV जो ओपन SBC SBC कोणती कॅटेगरी 60 पैकी तर 27 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर पास राहिलो, आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी ग्राउंडसाठी बोलावल्या जाते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकच्या आता या ठिकाणी जागा या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा. तर आपल्याला अभ्यास कशा प्रकारे करायचा, तयारी कायच्यातून करायची आहे मी तुम्हाला हे नाही सांगणार आहे. मोठ्या तुम्ही या ठिकाणी बॅच घे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे काही झालेल्या प्रश्नपत्रिका आहे वनरक्षकच्या 2023 मध्ये जेवढं काही झालेल्या प्रश्नपत्रिका संचय तर ते तुम्ही या ठिकाणी वाचून काढा. आणि तुम्हाला जे पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये निःशुल्क आपण तुम्हाला फ्रीमध्ये ते टेलिग्राम ग्रुपवर आपण या ठिकाणी तुम्हाला सर्व काही प्रश्नपत्रिका संच दिल्या 2023 ला ज्या शिफ्टमध्ये झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच आहे तर त्या तुम्हाला या ठिकाणी निःशुल्क भेटणार आहे. 1 रुपया सुद्धा आपण घेतला जाणार नाही, एक लक्षात ठेवा. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली, जॉईन करून घ्या. त्यावर आपण 2023च्या झालेल्या सर्व काही प्रश्नपत्रिका संच टाकले आणि 2019 मध्ये झालेल्या सर्व काही प्रश्नपत्रिका आपण त्यामध्ये टाकलेल्या आहे. तर झालेल्या प्रश्नपत्रिका संच तुम्ही वाचा काढून, कारण की TCS कंपनी काय करते झालेले जे काही प्रश्नपत्रिका आहे तर ते जे विद्यार्थी मित्रांनो जास्त पेपरला रिपीट करते, म्हणजे झालेल्या प्रश्न पेपरला जास्त येते, एक लक्षात ठेवा. जे काही TCS कंपनी तो पेपर घेते तर हा जे विद्यार्थी मित्रांनो जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे तर त्यातलेच प्रश्न या ठिकाणी परीक्षेला परत रिपीट करते, म्हणजे झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच ते तुम्ही वाचून काढा. रिपीट येऊ शकते किंवा त्याच्या रिलेटेड येऊ शकते, लक्षात ठेवा. तेवढा तुमचा स्कोअर वाढणार आहे. मी तुम्हाला हे नाही म्हणणार अकॅडमी वगैरे लावा, त्याचबरोबर मोठे क्लास घ्या. ठीक आहे. तर एकच सांगणार आहे सेल्फ स्टडी करा झालेल्या प्रश्नपत्रिका संच 2023 मधून आणि आतापासून सेल्फ स्टडी करा. एखादा वाचनालय पकडा, तिथं अभ्यास करा. गावामध्ये जर प्रॅक्टिस करत असाल तर आता सध्या पावसाळ्याचा टाइम आहे तर ग्राउंडवाले राहते तर रोडाला प्रॅक्टिस करा. एखादा ग्रुप तयार करा आपला, ठीक आहे, वनरक्षक विद्यार्थ्यांचा. आणि रोज प्रॅक्टिस जे आहे विद्यार्थी मिळवणं, कारण की ग्राउंड खूप इम्पॉर्टंट आहे. ग्राउंड यामध्ये लय अवघड आहे, एक लक्षात ठेवा. ग्राउंड लय हार्ड आहे यामध्ये, कारण की 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 17 मिनिटाच्या अंदर आले तर 80 मार्क भेटणार आहे पैकी पण दत्ताचा टाइम वाढणार, तसतशी कमी मार्क भेटणार आहे. महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे 12 मिनिटामध्ये. 12 मिनिटामध्ये आले तर 80 मार्क भेटणार आहे पैकी दत्ताचा टाइम वाढणार, तसतशी कमी मार्क्स भेटणार आहे. तर अशा प्रकारे ग्राउंड आहे. पुरुष उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर आणि जे ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार आहेत त्यांच्यासाठी उंची 152.5 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 145 सेंटीमीटर, 779 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे. तर याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकचे जे या ठिकाणी मीटिंग झाली होती 16 जूनला, या ठिकाणी जे काही गणेश नाईक आहे तर यांची वनरक्षकची बद्दल या ठिकाणी मीटिंग झाली होती 16 जूनला. तर त्यामध्ये काय झालं होतं बघा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक सरळ सेवा भरती 2023 पेसा संदर्भात महत्त्वाचा निर्णय आणि पेसा क्षेत्रातील माजी सैनिक प्रवर्गातील रिक्त राहिलेल्या पदाबाबत चर्चा झाली होती आणि रिक्त राहिलेल्या पदावर प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला होता. त्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची सूचना दिल्या आहे आणि लवकर जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती निघणार आहे. तर वनरक्षक भरती आपल्याला कधीपर्यंत पाहायला भेटणार आहे? ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्याला वनरक्षकची भरती पाहायला भेटणार आहे. त्यामुळे आतापासून तयारीमध्ये लागा, आतापासून चांगली तयारी चालू ठेवा. ऑक्टोबर महिन्यामध्ये भरती निघणार आहे. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तोच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.